मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 57. मोन अमोर वूच एत दुस. ओह, हम तो आपको बुलाते ही रहते हैं, आप ही दूर भागते हो. तिला मोबाईल स्क्रीनवर पाहत गोड हसू गालांवर. अहो बोलावतात असं म्हणत फेरातून सुटका व्हावी म्हणून विनवणी करणारी ती. तिचं नऊवारीतलं नटखट आणि लाजरं रूप मनात साठवतच लंडन एअरपोर्टच्या प्रीमियम लाऊंजमध्ये बसलेला तो. मुंबईच्या कनेक्टिंग फ्लाईटमधील 3-4 तासांचा ब्रेक अन मग रिधिमाने रेकॉर्ड करून पाठवलेले मंगळागौरीचे व्हिडिओ पाहत होता. दुसरं करावं तरी काय. कॅनडाला येताना इथूनच तर तिला फोन केला होता, पण यावेळी फोन नाहीच. बहुधा जागरणानंतर दमून झोपलीच असेल ती, हा विचार केला आणि त्याने फोन करता क्षणी लंडन एअरपोर्टवर दर मिनिटाला होणारी फ्लाईट अनाउन्समेंट ऐकून ती नक्कीच ओळखेल की तो कुठे आहे. आणि तेच तर गुपित ठेवायचं होतं, तिला सरप्राईज द्यायचं होतं. शनिवारी तिचं त्याच्या आठवणीत झुरणं पाहिलं आणि मन प्रचंड अस्वस्थ. सोबत निर्णयही झालाच, लवकर घरी जायचं. फार दिवस तिला एकटं ठेवायचं नव्हतं आणि तिच्याशिवाय एकटं राहणं त्याच्याही जीवावर आलेलं. आता उरलेल्या 4-5 दिवसांचे काम 2 दिवसात संपवायचे ध्येय डोळ्यांसमोर. पण तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी. कितीही कष्ट घ्यावे लागले तरी पर्वा नाही. घरी परतायचे म्हणून रात्रीचा दिवस करून काम संपवलं. ज्या कारणास्तव कॅनडा गाठलेलं ते काम होतं की नाही ही परिस्थिती शनिवारी रात्री उद्भवलीच. लाडक्या बायकोचीच मदत घ्यावी लागली घाईत. रविवारही गडबडीतच उजाडला. कॅनडातील कॅलगरी स्थित गॅस पाईपलाईन कंपनीशी होणारे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी टोरंटो ते कॅलगरी 4 तासांचा विमान प्रवास. तिथे वेळेत पोहोचूनही सीईओंशी न झालेली भेट. अपॉइंटमेंटच्या वेळेत कॅनडातील सुप्रीम ऑफिसने घातलेला घोळ. त्यानंतरचा राग आणि चिडचिड. पण तत्क्षणी आठवले, आर्याने रविवारी रात्री नक्की फोन करा असा केलेला हट्ट. पण समोर आलं जियाचं बँडेज लावलेलं बोट. रागात भर पडलीच, पण तिची माफी मागणारी केविलवाणी नजर पाहून मन हेलावलंही. मेघा, क्या कर रहे हो? संडेचं जेवण पण तुम्हीच बनवणार का? सगळं स्वतःच्या डोक्यावर घ्यायचं आहे. तुम्हीही थोडा आराम करा. हेच ओरडून सांगावंसं वाटत होतं, पण अडवलं स्वतःला. सगळ्यांसमोर कसे काय बोलणार? रविवारी कॅलगरीतच करावा लागलेला मुक्काम आणि संपूर्ण सोमवारची धावपळ त्या एका कॉन्ट्रॅक्टसाठी आणि तिच्याकडे लवकर परत येण्यासाठीही. या प्रोजेक्टविषयी भरभरून बोललेला तिच्याशी. कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. तुम्ही आहात की सुप्रीमचे योद्धा, हरेक लढाई जिंकायचीच. तिने गुरुवारीच व्यक्त केलेला दुर्दम्य विश्वास आणि तोच विश्वास सार्थ करण्यासाठी सोमवारचा संपूर्ण दिवस खरंच युद्धसदृश परिस्थितीतच गेला. मीटिंग्स, डिस्कशन्स, निगोसिएशन्स, पण शेवटी तिचा विश्वास खरा ठरलाच. सेब्रिज आणि सुप्रीम या 2 बलाढ्य उद्योग समूहांमध्ये भविष्यातील 2 वर्षांसाठी कॅनडातील दुर्गम भागात पाईपलाईन कन्स्ट्रक्शनचे 1300 कोटीचे अग्रीमेंट. त्यावर सही झालीच. सुप्रीम तर्फे सही करणारे तिचे लाडके CFOजी मिस्टर मेहरा. तिला फोन लावायची इच्छा होतीच, पण घरी मंगळागौर आहे हे मॉम आणि रिधिमाच्या मेसेजमधून कळलेलं. ती पुन्हा बिझी असणार. त्याच्या डोळ्यांपुढेही परतीचा प्रवास. कॅलगरी ते टोरंटो आणि मग घाईत पॅकिंग करून हॉटेल चेकआउट करत कसे बसे मुंबईचे फ्लाईट गाठलेले. थकलेलाच तोही, पण तिला भेटायची ओढ अमाप. आता ही अत्यंत आनंदाची बातमी तिला प्रत्यक्ष भेटूनच देऊ. तिचं ते आनंदाने उड्या मारणं आणि डोळ्यातली चमक पाहू. मुंबई एअरपोर्टवर 6:30लाच पोहोचलेला.
वाटलं सरळ सुप्रीम हाऊसकडेच जावं का, पण संध्याकाळचं ट्रॅफिक, तो पोहोचणार कधी, आणि तोपर्यंत कदाचित ती निघाली असेल ऑफिसमधून. वाटेतच चुकामुक व्हायची. मग एकच पर्याय, सरळ घरी येणं. त्याला अचानक आलेलं पाहून मॉम आणि रिधिमा तर गालात हसत होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर परत येणार हे सांगून गेलेला राजीव बुधवारी संध्याकाळीच मुंबईत हजर. अजून कोणासाठी? मेघासाठीच. रिधिमाचं तर आडून आडून चिडवूनही झालंच. डॅडना लवकर आलेलं पाहून आर्या तर नाचतच होती. आणि जियाला घाई मम्माला कळवण्याची. डॅडनेच अडवलं तिला कसंबसं समजावून. मम्मालाही मिळू दे सरप्राईज. आणि आता आतुर त्याच्या डोळ्यांना प्रतीक्षा तिच्या आगमनाची. पण ती समोर आली अन निराळीच भासली. ओघळलेले खांदे, ओढलेला चेहरा, थकलेले डोळे, मुश्किलीने घेतलेले श्वास. त्याला पाहता क्षणी डोळ्यात चमकलेले आनंदाश्रू, सुखावणारे, पण त्याच डोळ्यात दाटलेली वेदना. तिचे डोळे प्रश्नही विचारत होते अन मूकपणे बरंच काही सांगूही पाहत होते. पण काय? असंच तडक उठून घ्यावं तिला उचलून हातांच्या झुल्यात अन जावं सरळ वर निघून आपल्या स्वर्गात. पण शक्य नव्हतंच तेही. आयुष्यात काही क्षणी आपण जॉईंट फॅमिलीमध्ये का आहोत या गोष्टीचा इतकुसा राग येतोच. मनाला वाटेल ते त्यात क्षणी न करता येण्याची हतबलता जाणवते. हा क्षणही तसाच तर होता. भेटीची ओढ दोघांच्याही डोळ्यात, गोड मिठीची आस दोघांच्याही मनात, पण कुटुंबीय आसपास. ऑफिसची बॅग ठेवून पायावर पाणी घेऊन ती किचनमध्ये, अन तो मुलींशी गप्पा करत डायनिंगवर. कधी एकदा हे 1-2 तास सरतात, मग सर्व निजानीज होऊन ती अवतरेल स्वर्गात. घ्यायचं तिला घट्ट मिठीत अन अनुभवायचा सुकून, बस सुकून. ती आली, धावत मिठीतही शिरलीच. पण तो सुकून काही क्षणांचाच असेल याची कल्पना स्वप्नातही नव्हती. रिसेप्शनच्या धुंद रात्रीनंतर तब्बल 10 दिवसांची प्रतीक्षा. आज सर्व बंधनं दूर सारून तिच्यावर करावा प्रेमाचा वर्षाव, असंच काहीतरी मनात. तिचं मिठीत विरघळणं, हलक्याशा स्पर्शानेही बेधुंद होणं, हळुवारपणे साथही देणं, सारं सारं हवं हवंसं. पण या क्षणी मिठीत होती ती भान हरपलेली मेघा. मेघा, प्लीज वेकअप. मेघा, आंखें खोलिए प्लीज. जान, प्लीज डोंट डू दिस. इज इट सम काइंड ऑफ जोक? घाबरलेला, रडवेला स्वर, गालावर हात फिरवतच तिला शुद्धीत आणायचा प्रयत्न. पुन्हा कवटाळले मिठीत. काय करावे काहीच सुचत नव्हते. मेघा, व्हॉट हॅपेंड सडनली? मॉम को बुलाओ? नो, आय कांट. तिला बेशुद्ध पाहून मॉम कैक पटीने चिडेल हे माहीतही होतच. रिधिमाला हाक देण्याचा विचारही दूर सारला. मजल्यावर आवाज आला तर जिया आणि आर्याही उठतील ही भीती. आणि त्यांच्या जिवलग मम्माला या अवस्थेत पाहून काय बोलतील, काय करतील विचारही करवेना. काळजीने की भीतीने हात थरथरत होते. पण काहीही करून तिला शुद्धीत आणणे गरजेचे. डोळ्यात साचलेल्या पाण्याला पापण्या घट्ट करतच थोपवले. मेघा, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. बेड जवळच तिला मिठीत घेऊन उभा तो. तसंच वाकून अलगद झोपवलं तिला बेडवर. पायही उचलून बेडवर ठेवत धावला बाथरूमकडे. ओंचळीत भरून आणलेलं पाणी हळुवार शिंपडलं तिच्या चेहऱ्यावर. एकदा, दोनदा, पण ती डोळे उघडेनाच. जान, नो, प्लीज, जस्ट लुक ॲट मी वन्स. केसांवरून हात फिरवत, गालावर गालानेच कुरवाळत, ओठही टेकवले. गालावर, कपाळी अनेकदा. या स्पर्शाला तरी तिने ओळखावे, जागे व्हावे ही धडपड. भीतीने पायही थरथरू लागले. अस्फुट कण्हत मुश्किलीने उघडलेले तिचे डोळे. स्पर्श ओळखला, हुंकार दिला. क्षणभर हायसं वाटलंच.
चेहरा ओंजळीत घेतलाच त्याने. तिने डोळे किलकिले केल्याचा आनंदही होता, पण ती पूर्णपणे भानावर नाही हेही जाणवत होतंच. मेघा, क्या हुआ? प्लीज टेल मी. आर यू इन पेन? कुछ हो रहा है? मी डॉक्टरना कॉल करतो. कळवळूनच विचारलेले प्रश्न. धडपडत फोनही हातात घेतलाच. अहो, क्षीण आवाजात हाक देत शर्ट पकडला मुठीत. मान हळूच हलवत दिलेला नकार. डॉक्टरना बोलवू नका हेच सांगू पाहत होती. तिच्या क्षीण डोळ्यातही हलकसं हसू त्याला पाहून आणि त्याच्या केविलवाण्या डोळ्यात साचलेलं पाणी. अहो हाक ऐकून. यू नीड एनिथिंग? आनंदात कपाळावर ओठ टेकवलेच. पाणी, हळूच मागितलं कानात, संथ श्वास घेत. मी पाणी आणतो. डोंट स्लीप. आंखें बंद मत कीजिए प्लीज. गालावर प्रेमाने थोपटत समजावलं. तिने पापण्या मिटत उघडत होकार दिलाच आणि तो धावला बेडरूम बाहेर. थँक गॉड मेघाने डोळे उघडले. बट आय मस्ट कॉल डॉक्टर.